श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकात चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेविकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितेक राहती मौन धरिती कितेक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी वैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचरती, एक लोका उपदेशती, एक भजना माजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन भावाविन सर्व व्यथ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परम ज्ञानी असतीजे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुतपाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ती केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवण राव घाली लोटांगण, प्रेमाशून्नी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राशून्नी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदली, षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराई. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा.
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.